रामकृष्ण हरे. आज धर्माबरोबर स्वर्गात गेलेला कुत्रा या विषयावर आपला हा भाग आहे. शास्त्र असं आहे की या मृत्यूलोकामध्ये सर्व ठेवून जावं लागतं. कोणतीही गोष्ट स्वर्गात नेता येत नाही आणि स्वर्गामध्ये जिवंत जाता येत नाही, मेल्यावरच जाता येतं. परंतु शास्त्रामध्ये अशा काही कथा आहेत की त्या काही लोक स्वर्गाला जाऊन परत आले आणि काही लोक जिवंत स्वर्गात गेले. म्हणजे हा जो मृत्यूलोकातला पंचमहाभूतांचा देह आहे तो घेऊन स्वर्गात गेले. उदाहरणार्थ जगद्गुरू तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. त्याच्यानंतर एक नचिकेत उद्दालकाचा मुलगा, तोही पितृशापाने स्वर्गात गेला यमपुरीमध्ये आणि बऱ्याच दिवस राहून इथे येऊन मग त्याने तिथल्या कथा सांगितल्या. नचिकेत नावाचा ग्रंथ जरूर वाचा. तो स्वर्गाला जाऊन परत आला. आणि ही तिसरी कथा आज जी आपणाला सांगत आहे तो आहे पांडवातील धर्मराज. धर्मराज हे जेव्हा कुटुंबासह त्यांचं स्वर्गारोहण झालं, म्हणजे स्वर्गाला निघाले स्वर्गाला जाण्यासाठी, तेव्हा शास्त्र असं सांगतं की जीव हा कर्माप्रमाणे जातो आणि सरळ सरळ स्वर्गात कोणाला जाता येत नाही हा देह घेऊन. त्यासाठी शास्त्रामध्ये श्लोक आलेला आहे, धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जना स्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. धना आणि भूमौ, सगळं धन पृथ्वीवरच राहतं. पशवश्च गोष्ठे, हाती घोडे गोठ्यामध्ये राहतात. भार्या गृहद्वारी, पत्नी घराच्या दारापर्यंत राहते. देहश्चितायाम, देह चितेवर जळतो. आणि मग त्या जीवात्म्याबरोबर स्वर्गाला जातो कोण? कर्मानुगो गच्छति जीव एकः. एकः जीवः कर्मानुगो गच्छति. तो जीव सूक्ष्म रूपाने आपलं कर्म घेऊन स्वर्गाला जातो आणि मग तिथे त्याच्या पापपुण्याचं सगळं रजिस्टर असतं आणि मग तिथे त्याला देह दिला जातो आणि मग त्याचं सगळं वाचन होऊन त्याप्रमाणे त्याचा पुढचा मार्ग ठरतो. त्याला नरकात टाकायचं आहे का स्वर्गसुख भोगायला त्याला दुसऱ्या एका भागामध्ये पाठवायचं आहे हे तिथे ठरतं. तेव्हा या विभागामध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये आपलं हे सांगायचं आहे की धर्मराज आणि त्यांचे आप्त म्हणजे बंधू हे सगळे जेव्हा स्वर्गारोहण करण्यासाठी निघाले, हिमालयात चालायला लागले आणि कैलास शिखरावर जाऊन पूर्वी स्वर्गाला सरळ जाता यायचं असा तो मार्ग सांगितलेला आहे. तर चालता 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 नकुल, सहदेव, भीम, अर्जुन हे काही थकले, काहींना तहान लागली, काही तिथेच राहिले, काही गळाले हे सगळे. पण शेवटपर्यंत धर्मराज जो होता तो मात्र त्याचं पुण्य सबल असल्यामुळे तो थकला नाही. तो थेट स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचला आणि तिथे गेल्यावर त्या स्वर्गाच्या दारामध्ये द्वारपालाने त्याला अडवलं. ओ थांबा म्हणाले. धर्मराज थांबले. म्हणले का थांबा? माझं काय पुण्य पाप बरोबर नाही आहे का? मला स्वर्गात आलो आहे मी आहे, मला स्वर्गप्राप्ती होऊ शकते. ते म्हणले हो स्वर्गप्राप्ती होऊ शकते, पण तो कुत्र्याबरोबर तुम्ही आणला आहे, कुत्र्याला स्वर्गात प्रवेश नाही. धर्मराज म्हणाले मग कुत्र्याला जर स्वर्गात प्रवेश नसेल तर मी पण स्वर्गाचा प्रवेश नाकारतो. असा एक शास्त्रामध्ये पुराणामध्ये एक सद्ग्रस्त की ज्याने कुत्र्यासाठी स्वर्ग नाकारला. नाही म्हणाले माझ्या कुत्र्याला मला जर बरोबर स्वर्ग मिळाला तरच मी स्वर्गात जातो, नाही तर काय गरज नाही.
मला इथून माझं पाप पुण्य काय असेल ते सांगा, परत मला मृत्यूलोकात पाठवा, डिस्चार्ज करा, मला डिसमिस करा, मी जातो तिकडे परत. तेव्हा ते द्वारपाल होते ते जरा चकित झाले की बा असा माणूस पहिलाच आपण पाहतो आहे की त्या कुत्र्यासाठी स्वर्ग नाकारतो आहे. तर त्यांनी विचारलं की असं काय महत्त्व आहे, असं काय त्या कुत्र्याचं तुमचं प्रेम आहे की त्याच्यासाठी तुम्ही स्वर्ग नाकारताय. तेव्हा धर्मराज द्वारपालाला सांगतात की बाबा हो, वोत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे राष्ट्र विप्लवे राजद्वारे स्मशाने च यस्तिष्ठति स बांधवः. उत्सवे आनंदाचा उत्सव असेल त्यावेळी, दुर्भिक्षे दुष्काळ पडला असताना सुद्धा त्यावेळी, राजद्वारे म्हणजे शिक्षा झाली असताना राजाच्या दरबारामध्ये, आणि स्मशानेच स्मशानामध्ये, सर्व ठिकाणी जो बरोबर असतो तो खरा बांधव असतो. आणि हा कुत्रा माझा खरा बांधव आहे. जे माझे बांधव होते ते माझ्यापर्यंत पोचले नाही, ते त्यांच्या कर्माप्रमाणे मागे कुठे काय झालं त्यांचं मला माहिती नाही, ते त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना स्वर्ग नरक काय मिळायचं तर मिळेल. पण माझ्याबरोबर हा जो बांधव आहे, खरा बांधव, तो हा कुत्रा आहे. त्यामुळे याच्यासह मला प्रवेश हवा आहे. तेव्हा द्वारपाल म्हणाले की अरे बाबा, पण हा पहिलाच प्रसंग आहे की कुत्र्यासह प्रवेश देणं, तर ते आमच्या नियमात बसत नाही. म्हणाले यमराजाला विचारून येतो. काही द्वारपाल धावत धावत गेले, यमराजाला ही केस सांगितली की धर्मराज नावाचे मृत्यूलोकातून पांडवातले ज्येष्ठ श्रेष्ठ असे असणारे आलेले आहेत आणि कुत्रा बरोबर आहे त्याच्या, तो कुत्र्यासह प्रवेश तो मागतो आहे. तेव्हा काय करायचं? तर यमधर्मसुद्धा चकित झाला की हा काय प्रकारे. मग त्यांनी सांगितलं की त्याला त्या कुत्र्याबद्दलचे सगळं विचारा, त्याचे नीट इंटरव्ह्यू घ्या आणि मग त्याला प्रवेश द्या. आणि त्याचं ट्रेनिंग बेसिसवर, म्हणजे काही दिवस प्रात्यक्षिक याच्यावर त्याला प्रवेश द्या आणि मग त्याचा प्रवेश आपण पुढे कायम करू. तर मग त्या द्वारपालांनी परत येऊन सांगितलं की अहो धर्मराज, हा कुत्रा आहे ना, तर हा कुत्र्याचा स्वभाव भुंकतो, जातभाई पाहिला तर भुंकतो, नको नको कोणाला चावतो, त्याचा काय तो शत्रू नसतो. चावणं भुंकणं काय ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, विकसितपणा कुत्र्यामध्ये फार असतो. त्यामुळे स्वर्गातला शांतता भंग होईल, त्यामुळे आम्ही प्रवेश नाकारतो आहे. तेव्हा धर्मराज त्याने खुलासा केला की तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. कुत्रं हे विक्षिप्त असतं, भुंकतं, त्याचा कर्कश आवाज असतो, शांतता भंग होतो आणि हा जातभाईंना पाहिलं लांबून तरी भुंकतो आणि नाही त्या चपलासुद्धा घातो. काही ते अशा प्रकारचा तो कुत्रा, त्याचा स्वभाव बरोबर नाही आणि त्या मानवात राहण्याच्या ह्याचा नाही. त्या धर्मराजाने सांगितलं हे जे तुम्ही जे लक्षणं सांगितलेत यापैकी या कुत्र्यामध्ये ते नाही. त्या भुंकणाऱ्या प्रवर्गातला हा कुत्रा नाही. हा शांतताप्रिय आहे, अचूक माणूस आणि चोर ओळखतो आणि न भुंकता त्याचं धोतर धरतं. या सगळ्या गोष्टी त्या कुत्र्यामध्ये सद्गुण आहेत आणि म्हणून तर माझा तो बांधव आहे. आणि असा हा कुत्रा आहे की जे तुम्ही म्हणता त्यातला एकही दुर्गुण याच्यामध्ये नाही. हो का म्हणाले. अरे पहिलीच केस म्हणाले असा कुत्रा. हो म्हणले असे कुत्रे आहेत ना, न भुंकतासुद्धा काम करतात ते, न काही लोकांना त्रास देतासुद्धा आपला प्रामाणिकपणा सिद्ध करतात. त्या कुत्र्यापैकी हा कुत्रा आहे. हो का म्हणाले. मग आपण असं करूया, 8 दिवसासाठी तुम्हाला आम्ही प्रवेश देतो. 8 दिवस तुम्ही राहा स्वर्गामध्ये आणि तुम्ही म्हणता तसं जर या कुत्र्याने काही उपद्रव केला नाही आणि हा कुत्रा जर माणसासारखा वागला तुमच्याबरोबर, तुम्ही म्हणताय म्हणजे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो, तर मग तुमचा पुढचा प्रवेश म्हणजे तुमचा जो निवास आहे तो मग आम्ही नक्की करू. धर्मराज म्हणाले ठीक आहे, तसं करून बघा तुम्ही. आणि 8 दिवसासाठी
धर्मराजाला कुत्र्यासह प्रवेश मिळाला. 8 दिवसामध्ये कुत्र्यासह धर्मराज राहिले. सगळा आनंद स्वर्गातला पाहू लागले. 8 दिवस मस्त घातले आणि मग 8 दिवसाने परत त्या द्वारपालाकडे कुत्र्याला घेऊन आले. म्हणाले, काय उपद्रव नाही, काही लोकांची तक्रार बिक्रार नाही, शांतता भंग झालेला दिसतोय. म्हणले, अजिबात नाही. मग आता आमचं काय करायचं? म्हणले, तुमचा प्रवेश कायम झालेला आहे. आणि मग धर्मराज कुत्र्यासह स्वर्गामध्ये राहिले. कथाभाग संपला, दृष्टांत संपला. श्वानप्रेमी मित्रांना एवढीच विनंती आहे की असा कुत्रा जर असेल तर तुम्ही पालन करायला हरकत नाही आहे. तेव्हा अशा प्रवर्गातला एखादा कुत्रा असेल आणि तुम्ही त्याच्यावर प्रेम करत असाल तर मग मात्र काही कोणाची समाजाची हरकत नाही आहे. पण भुंकणारे कुत्रे, चावणारे कुत्रे, उपद्रवी कुत्रे, एका कुत्र्याने तर 75 लोकांना एका दिवसात चावा घेतला आणि ते पिसळलेलं कुत्रं होतं. कुत्र्याबद्दलचं एवढं बाळ मी राखून ठेवलं की इतका उपद्रव देणारा तो प्राणी आहे. तर त्याविषयी श्वानप्रेमींनी हा मुद्दा लक्षात घ्या की उपद्रव नसेल तर तुम्ही त्याच्यावर प्रेम करण्याचा तुमचा स्वयंसिद्ध जन्मसिद्ध हक्क आहे. तेव्हा असा कुत्रा असेल तर, नाही तर बाकीचे जे असे भुंकणारे, त्रास देणारे, घाण करणारे, काय करणारे कुत्रे असतील तर त्या व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी श्वान प्रकल्प एखादा उभारून तिथे न्या आणि सगळ्या प्रवर्गातले, इतर प्रवर्गातले कुत्रे तिथे पालन करा आणि तिथे जाऊन सगळी व्हिजिट करा. मस्त त्या कुत्र्यामध्ये 8-10 दिवस काढीत जा, असा माझा सल्ला असेल. धर्माबरोबर जाणारा कुत्रा, दत्तात्रयाबरोबर कुत्रा आहे. अनेक ठिकठिकाणी पुराणात तिकडे तिकडे कुत्रे दिसतात, पण ते कुत्रे या प्रवर्गातले आहेत की ते उपद्रव करणारे नाहीत, शांतताप्रिय कुत्रे आहेत आणि अचूक चोर हेरतात. काय असतात बघा, एखादी चोरी झाली की ते श्वान पथक आणतात आणि ते कुत्रे कुठे भुंकणार दिसत नाहीत, ते बरोबर असं शोधित जातात. वासावरून बरोबर त्यांना ज्ञान असतं. असा जर कुत्रा असेल, माणसापेक्षाही चांगली गोष्ट आहे. तेव्हा हा महत्त्वाचा व्हिडिओ इतर लोकांना पाठवा, म्हणजे श्वानप्रेमी या प्रकारचा बोध घेतील आणि त्यांचं कुत्र्याचं प्रेमही अबाधित राहील आणि धर्माबरोबर स्वर्गाला गेलेला कुत्रा आहे, इतका विश्वासार्ह तो कुत्रा आहे, त्याचंही शानमान राखल्या जाईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.